नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। वंचित बहुजन आघाडीच्या बंदला पाठिंबा देत शिंदखेड्यात वंचितच्या पदाधिकाऱ्यांतर्फे तहसीलदारांना देण्यात आले निवेदन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मोगद येथे रक्तदान शिबिराचे करण्यात आले आयोजन। वंचित बहुजन आघाडीच्या बंदच्या हाकीला धुळ्यात प्रतिसाद। वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी आगार रोडवर ठिय्या आंदोलन करीत केली निदर्शने। दिल्ली येथील जनता अंतरावर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याचा सत्यशोधक शेतकरी सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे निषेध। शिंदखेडा येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियानाअंतर्गत समाधान शिबिर उत्साहात संपन्न। आणि एकाच नावाने आडनाव बदलून शासनाची दिशाभूल करून वेगवेगळ्या ठिकाणी फसवणूक करणाऱ्या विश्वास बागले यांच्यावर तात्काळ कारवाई करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। वंचित बहुजन आघाडीतर्फे दिल्ली येथे आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली। गुरुवारी शिंदखेडा येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे बंदला पाठिंबा देत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। दिल्ली येथे शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केंद्र सरकारच्या आदेशाने अमानुष लाठीचार्ज केल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिनांक 23 जुलै रोजी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला शिंदखेडा तालुका वंचित बहुजन आघाडीतर्फे संपूर्ण पाठिंबा व समर्थन जाहीर करीत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। निवेदनात शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी। आंदोलनात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना शासनाकडून त्वरित वैद्यकीय उपचार व योग्य ती नुकसान भरपाई मिळावी। विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने चालणाऱ्या आंदोलनाचा गळा घोटण्याचा प्रयत्न थांबवावा आदी मागण्या करण्यात आल्या। यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे, छगन पाटोळे, ईश्वर नगराळे, चंद्रकांत पाटोळे, रोहित पाटोळे, गणेश पाटोळे, यशवंत पाटोळे, तौसिफ पठाण, उमेश कापुरे, साहिल तेली, गुड्डू कुरेशी, सागर थोरात, अजय पाटोळे, कुणाल पाटोळे, देवा पाटोळे यांच्यासह तालुक्यातील अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडी शिंदखेडा याच्या वतीने शिंदखेडा तालुक्याच्या वतीने श्रद्धेय ॲडव्होकेट तथा प्रकाशजी आंबेडकर यांचा जो महाराष्ट्र बंदला आम्ही सुद्धा या शिंदखेडा तालुक्याच्या वतीने शिंदखेडा तहसीलला निवेदन देण्यात आले। निवेदन देताना म्हटलं आहे की दिल्ली येथे जे काही शाळकरी विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत व सर्व स्तरावरून गेलेल्या तिथे आंदोलनाला, कॉक्रोच पार्टीच्या आंदोलनाला सर्वच विद्यार्थ्यांना दिल्ली पोलिसांनी जो काही अमानुष पद्धतीने मारहाण तिथल्या युवकांना केलेली आहे। आणि बघितलं गेलं तर आता तिथे एका महिलेचा सुद्धा मृत्यू झालेला आहे। त्याच अनुषंगाने श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती आणि महाराष्ट्र बंदमध्ये शिंदखेडा तालुका देखील शामिल आहे आणि शिंदखेडा तालुक्याच्या वतीने देखील जाहीर पाठिंबा वंचित बहुजन आघाडी शिंदखेडा याच्या वतीने आहे। तरी जे काही अमानुष पद्धतीने तिथल्या विद्यार्थ्यांवर मारहाण झालेली आहे त्याच्यावर कायदेशीररित्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात यावे। इथलं जे सरकार आहे ते निर्लज्जपणे या विद्यार्थ्यांवर म्हणजे शाळकरी विद्यार्थ्यांवर जर का तुम्ही अशा पद्धतीने मारहाण करत असाल हे खूप चुकीचं पद्धत आहे। तरी आम्ही या शिंदखेडा वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे तालुक्यातील मोगर येथे युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते मधुकर माळी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते मधुकर माळी यांच्या पुढाकाराने धुळे तालुक्यातील मोगन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। माजी आमदार कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण धुळे तालुक्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमाला नागरिक व रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। शहरातील खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा माता मंदिरात माजी आमदार कुणाल पाटील यांनी सपत्नीक महाआरती करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निरोगी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली। त्यानंतर मोगन येथे आयोजित रक्तदान शिबिरास प्रारंभ झाला। शिबिराच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली। या रक्तदान शिबिरासाठी जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या वैद्यकीय पथकाने मोलाचे सहकार्य केले। या शिबिरात सुमारे 50हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले। रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। या प्रसंगी धुळे ग्रामीण महिला मोर्चा अध्यक्ष तथा लोकनियुक्त सरपंच नयना पाटील, डॉक्टर संदीप पाटील, भाजप ग्रामीण उपाध्यक्ष अरुण पाटील, आयोजक मधुकर माळी, राजू पाटील, डॉक्टर चंद्रकांत राजपूत, भास्कर पाटील, शरद पाटील,
पाटील, बापू सोनार, रामराव पाटील, राजू माळी, धोंडू मोरे, धोंडू महाजन, विशाल लिंगायत, बापू गोपाळ, वाल्मिक गोपाळ, विजयसिंग राजपूत, देवा पाटील, बापू पाटील, राहुल पाटील, अमोल पाटील, आबा पाटील, अंकुश सोनवणे, सुडामन सोनवणे, आप्पा मोरे, दादू माळी, पिंटू पाटील, चंद्रसिंग मोरे, ज्ञानेश्वर जाधव, अशोक जाधव, रवींद्र वाघ, विनोद पाटील, दीपक पाटील, खुशाल लिंगायत, बापूजी माळी, अमित पिंजारी, मंगलसिंग राजपूत, भूषण माळी, संजय महाराज यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 22 जुलै आपल्या मोगन येथे आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आपले धुळे ग्रामीणचे, धुळे जिल्ह्याचे लाडके नेते बाबासाहेब कुणालजी पाटील यांच्या आदेशाने, यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण घेंद्रून गटामध्ये घेंद्रून मोगन इथे एक रक्तदान शिबिर ठेवलं होतं. या शिबिरामध्ये धाडरी, मोगन, तिखी, गरताड, विसरणे, जुनवणे इथले सर्व कार्यकर्ते, बाबांवर प्रेम करणारे सर्व व्यक्ती आज इथे उपस्थित होते आणि आजच्या ह्या रक्तदान शिबिराला खूप मोठा रिस्पॉन्स मिळाला. या रक्तदान शिबिरासाठी मला सहकार्य खूप लाभलं. आपले अरुणदादा पाटील, भाजपाचे उपजिल्हा अध्यक्ष तथा ताईसो नयनाताई संदीप पाटील, धुळे ग्रामीणच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर संदीप भाऊ पाटील यांचं खूप मोलाचं सहकार्य लाभलं. गावाचे सर्व मित्रपरिवार म्हणा, समजा आमचे हिंदूंचे जनतेवर प्रेम करणार, जनतेचं त्यांच्यावर प्रेम असे डॉक्टर चंद्रकांत राजपूत यांचं विशेष सहकार्य लाभलं. आज या सर्वांचे, परिसरात सर्वांचे, या ACPMच्या डेंटल कॉलेजच्या सर्व टीमचे मी विशेष आभार मानतो. व माझ्या मागे जे काही कार्यकर्ते आज या कार्यक्रमाचे लाभले त्यांचे आभार मानतो आणि एकदा माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर दिल्ली येथे पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने राज्यभरात बंदची हाक दिली होती. धुळ्यातही वंचित पदाधिकाऱ्यांनी आग्रा रोडवर ठिय्या आंदोलन करीत निदर्शने केली. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीतर्फे पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला धुळे शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीतर्फे शहरात 2 ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करीत निषेध नोंदवण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध केला. जंतर मंतर येथील आंदोलनादरम्यान पोलिसांच्या वेशात आलेल्या काही असामाजिक तत्वांनी आणि प्रशासनाने आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार केला, तसेच अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केले असा गंभीर आरोप यावेळी आंदोलकांनी केला. या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे सर्वसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनानुसार गुरुवार दिनांक 23 रोजी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकापासून धुळ्यात वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकापासून क्युमाइन क्लब, नवीन महानगरपालिका, जुनी महापालिकेसमोर आग्रा रोड जात व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवून बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यानंतर कराचीवाला खुंट येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. प्रसंगी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. रास्ता रोकोमुळे सुमारे तासभर वाहतूक खोळंबली होती. दरम्यान आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी आंदोलकांची समजूत काढत रस्ता मोकळा केला. आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर खरात, ज्येष्ठ नेते सिद्धार्थ जगदेव, माजी नगरसेवक जितेंद्र सिरसाट, दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष बापू बागुल, आकाश बागुल, शहराध्यक्ष योगेश पगारे, रोहित बागुल, भीम आर्मीचे राहुल वाघ, इक्बाल मलिक, प्रनिल महिरे, राज देसले, बॉबी नागमल, निलेश इंदवे, शुभम आयरे, नितीन म्हसदे, साई खरात, सिद्धांत बागुल यांच्यासह जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जंतर मंतरवर ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या नीट परीक्षेच्या संदर्भामध्ये जे जन आंदोलन चिघळलेलं होतं, त्यांच्या हक्कासाठी ते जन आंदोलनाला बसलेले होते. परंतु त्या ठिकाणी काही पोलीस म्हणता येईल का हा प्रश्नचिन्ह आहे, परंतु पोलीसच्या वेशामध्ये काही RSSचे भडवे त्या ठिकाणी येऊन आमचे त्या ठिकाणी जे काही विद्यार्थी होते, प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी अमानुष पद्धतीने मारहाण केली. तेच नाही तर त्या ठिकाणी 16 वर्षाची जी काही मुलगी होती तिच्या पार्श्वभागेवर आणि तिच्या वरच्या ठिकाणी काही पोलिसांनी हात देखील लावले. तर या माध्यमातून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी आज 23 तारखेला पूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली. त्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातून माननीय शंकर अण्णा खरात जिल्हा संघटक वंचित बहुजन आघाडीचे, त्याच पद्धतीने आकाश भाऊ बागुल, योगेश भाऊ पगारे, रोहित बागुल, मी स्वतः दक्ष पत्रकार संघाचा अध्यक्ष संस्थापक, त्याच पद्धतीने राहुल वाघ भीम आर्मीचे आणि संपूर्ण वंचितची धुळे जिल्ह्याची टीम या ठिकाणी आम्ही आज इक्बाल मलिक या ठिकाणी धुळेची जी काही संपूर्ण टीम आहे वंचित बहुजन आघाडीची, आम्ही संपूर्ण व्यापाऱ्यांना आणि धुळेकर वासियांना या ठिकाणी विनंती केली आहे की तुम्ही आज
बंद पुकारण्यात यावा. हा बंद काही आमच्यासाठी नाही, कुठल्या एखाद्या पक्षासाठी नाही, कुठल्या एखाद्या धर्मासाठी नाही. हा विद्यार्थ्यांसाठी. तुमच्या घरातही विद्यार्थी आहेत, तुमचाही विद्यार्थी, तुमच्याही घरातला मुलगा मुलगी या ठिकाणी भारतात कुठेही शिकायला जाऊ शकतो. मग ज्यावेळेस असे आंदोलन होतात त्यावेळेस तुमचाही घरातला मुलगा किंवा मुलगी त्या ठिकाणी मरू शकते किंवा मारून टाकल्या जाऊ शकते, कारण की हे सरकारच तानाशाही आहे. म्हणून याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये बंद पुकारण्यात आलेला आहे आणि हा बंद या ठिकाणी यशस्वी झालेला आहे. म्हणून त्या ठिकाणी मी माननीय प्रशासनाचं आणि धुळेकर वासियाचं त्याच पद्धतीने आग्रा रोड जे काही व्यापारी आहेत त्या व्यापारी संघटनेचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि या ठिकाणी आमचं जे काही आंदोलन आहे ते आमचं आंदोलन यशस्वी झालेलं आहे. दिल्ली येथील जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर दिल्ली पोलिसांनी केलेल्या बेछूट लाठी हल्ल्याचा सत्यशोधक शेतकरी सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे निषेध करीत वंचितच्या बंदच्या हाकला पाठिंबा देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. दिल्ली येथील जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर दिल्ली पोलिसांनी केलेल्या बेछूट लाठी हल्ल्याचा सत्यशोधक शेतकरी सभा भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे निषेध करीत वंचितच्या बंदच्या हाकला पाठिंबा देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की गेल्या 25 दिवसापासून दिल्ली येथील जंतर मंतरवर नीट पेपर फुटी विरोधात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, तसेच शिक्षणातील अनागोंदी व भ्रष्टाचार थांबवण्यात यावा या मागण्यांसाठी काँग्रेस जनता पार्टीचे अभिजित दीपके तसेच विद्यार्थी संघटनांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाकडे केंद्र सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. सोनम वांगचुक यांना हुकुमशाही पद्धतीने पहाटेच्या वेळी अटक करून आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. दिनांक 20 जुलै 2026 रोजी संसदेवर मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी देशभरातून लाखोंच्या संख्येने विद्यार्थी, युवक व पालक दिल्लीत पोहोचले होते. यावेळी केंद्र सरकारच्या आदेशाने दिल्ली पोलिसांनी या आंदोलकांवर निर्दयपणे बेछूट लाठी हल्ला केलाय. त्यात शेकडो तरुण जखमी झाले. अटक करून पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतरही आंदोलकांना मारहाण करण्यात आली आहे. याचा निषेध म्हणून दिनांक 23 रोजी वंचित बहुजन आघाडीने बंदला हाक दिली असून राज्यातील इंडिया आघाडीमधील सर्व डावे पक्ष व लोकशाहीवादी पक्ष सहभागी असून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. यावेळी वसंतराव पाटील, साहेबराव पाटील, प्रदीप सोनवणे, आसिफ शेख, राजेंद्र चौरे, दीपक सोनवणे, LR राव, सुरेश मोरे, शिवाजी मोरे, शांताराम पवार आदी उपस्थित होते. दिल्लीच्या वतीनं दिल्लीमध्ये शिक्षणाच्या प्रश्नावर विशेषतः नीटची जी पेपर फुटी झाली आणि देशभरात गेल्या 12 ते 15 वर्षामध्ये 152 पेपर्स लीक झाले. या विरोधामध्ये जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलकांवर अमानुषपणे लाठीचार्ज केला. निव्वळ अमानुष हा शब्द तोकडा पडेल या पद्धतीनं अन्याय केले गेले. विद्यार्थिनींना टॉर्चर केलं गेलं, विद्यार्थ्यांना भोसकलं गेलं, विद्यार्थ्यांवर डोके फोडोस्तवर मारलं. तरी हे जे चाललंय ही एकाधिकारशाही, हिटलरशाही हे आम्हाला मान्य नाही आणि या हिटलरशाहीच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशभरातील सर्व डावे कम्युनिस्ट पक्ष, महाविकास आघाडी याच्या विरोधात आहेत आणि म्हणून आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत की ज्या ज्या पोलिसांनी अगोदर तर त्या धर्मेंद्र प्रधान नावाच्या प्राण्याचा राजीनामा दिला गेला पाहिजे. एवढे 20 दिवस लोक उपोषणाला बसता मात्र इथलं सरकार हे कुठल्याही प्रकारची बोलणी करत नाही. या उलट त्यांच्यावर अन्याय करता उपोषणकर्त्यांवर आणि आंदोलकांवर या सर्व जे पोलीस आहेत या पोलिसांचं निलंबन केलं पाहिजे. ज्यांनी अत्याचार केलेत त्या पोलिसांना घरी पाठवलं पाहिजे. धर्मेंद्र प्रधानने राजीनामा दिला पाहिजे आणि यानंतर देखील असा जर प्रकार केला तर याद राखा आम्ही सर्व डाव्या लोकशाही आघाडीतले पक्ष, कम्युनिस्ट पक्ष या सर्व संघर्षाच्या बाजूने आहोत. धन्यवाद. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत शिंदखेडा येथील बीजासनी मंगल कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत आयोजित समाधान शिबिराला तालुक्यातील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत शिंदखेडा येथील बीजासनी मंगल कार्यालय येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत समाधान शिबिराचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर हे उपस्थित होते. या समाधान शिबिराच्या माध्यमातून शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच सर्व पात्र लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. यात विविध महसुली व कृषी सेवा, विविध प्रकारचे दाखले व प्रमाणपत्रे, दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष कल्याण
अधिकारी लाभ, महिला बचत गटांचे मार्गदर्शन व लाभ, एसटी सवलत पास वितरण, प्रलंबित महसुली प्रकरणांवर तातडीने तोडगा व मार्गदर्शन, आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहिलेल्या हजारो महिला व पुरुष लाभार्थ्यांच्या विविध प्रश्नांचा आणि अर्जांचा शिबिरात तात्काळ निपटारा करण्यात आला। या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, दोंडाईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, नगरपंचायत नगराध्यक्ष कलावती माळी, संचालक जिजाबराव सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य वीरेंद्र गिरासे, पंकज कदम, माजी उपसभापती रणजितसिंह गिरासे, माजी पंचायत समिती सदस्य प्राध्यापक विशाल पवार, राजेंद्र मोरे, पी.एल. पवार, तहसीलदार नितीन कुमार देवरे, अप्पर तहसीलदार सुरेश कोळी, गट विकास अधिकारी श्रुती कारंडे, सहाय्यक गट विकास अधिकारी रमेश नेतनराव, गट शिक्षणाधिकारी डी.एस. सोनवणे, नायब तहसीलदार शारदा वागले, विजय गोसावी, संजय राणे, राजेश गोलप, पी.डी. ढोले, नगरसेविका रुजुबाई माळी, सुनीता देसले यांच्यासह तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अप्पर तहसीलदार सुरेश कोळी, नायब तहसीलदार शारदा वागले, विजय गोस्वामी, राजेश गोलप, पी.डी. ढोले, अव्वल कारकून संजय राणे, मंडळ अधिकारी मोहन पवार, अनिता भांबरे, मनोज गोसावी, मोनाली धनगर, स्वाती वाघ, ग्राम महसूल अधिकारी जितेंद्र चव्हाण, प्रमोद पाडेन, महेश परदेशी तसेच तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी, महसूल कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। शेतू जे लागले असतील त्याच्यामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र, डोमिसाईल प्रमाणपत्र, त्याचबरोबर तलाठी लोक जे तुमच्या गावामध्ये येतात त्यांच्याकडून दिले जाणारे सातबारा, फेरफार नोंदी, त्यानंतर या ठिकाणी विविध विभागाचे स्टॉल तुम्ही बघत आहात। या स्टॉलचा उद्देश असा आहे की ज्या काही योजना महाराष्ट्र शासनातर्फे विविध विभागाच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत तर त्या योजना तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, त्या योजनांचे लाभ तुम्हाला मिळाले पाहिजे, हा आमचा तळमळीने असा उद्देश आहे। मित्रांनो, या कार्यक्रमासाठी म्हणजे मी विचार पण केलेला नव्हता। म्हणजे सकाळी 8:30 वाजेपर्यंत एकदम जोरदार पाऊस होता, रात्रभर शिंदखेड्यामध्ये पाऊस होता सर, आणि मला खात्रीच नव्हती की एवढी गर्दी या ठिकाणी जमणार आहे। परंतु तुम्हाला लोकांचं प्रेम आहे, प्रबंधाची कृपा आहे आणि सर्व अधिकारी, पदाधिकारी आणि विशेष म्हणजे ग्रामस्तरावरचे आमचे जे ग्राम महसूल अधिकारी आहेत, तलाठी बांधव असतील, मंडळ अधिकारी आहेत आणि विविध विभागाचे, कृषी विभागाचे कृषी सहाय्यक असतील, त्यानंतर आरोग्य विभागाचे, सगळ्यांनी आपल्या तालुका प्रशासनाचा हा महाराष्ट्र अभियानाचा कार्यक्रम उत्तम कसा होईल याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले आहेत। हे फलित जे आहे ते सगळ्यांच्या एकजुटीचं किंवा टीमवर्कचं फलित आहे। सर, मी आपल्याला सांगू इच्छितो की यापूर्वी देखील भरपूर कार्यक्रम शिंदखेडा तालुक्यात व्हायचे, परंतु आपल्या मार्गदर्शनाने पदाधिकारी महोदय या ठिकाणचे बांधव आहेत, त्याचबरोबर सर्व भगिनी अधिकारी वर्ग जे आहेत ते अतिशय मनापासून काम करत आहेत सर, आणि सगळ्यांनी एक टीम वर्क करून काल संध्याकाळी आपण ठरवलेलं होतं की हा कार्यक्रम सुरू करायचा। या कार्यक्रमासाठी आपण आलात आणि निश्चितपणे या कार्यक्रमाला 4 चांद लागण्याचे म्हणतो आपण, हे निश्चितपणे आज झालेलं आहे। मित्रांनो, फक्त एक माझा स्वतःचा अनुभव सांगेन। धुळे तालुक्यातील गोदाणे येथील ग्रामसेवक विश्वास रघुनाथ नवानकर तसेच आर्वे येथील न्यू एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन विश्वास रघुनाथ बागले ही एकच व्यक्ती असून शासनाची दिशाभूल करून वेगवेगळ्या ठिकाणी फसवणूक करणाऱ्या या व्यक्तीवर तात्काळ कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस दीपक जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे। धुळे तालुक्यातील गोताणे येथील ग्रामसेवक विश्वास रघुनाथ नवानकर तसेच आर्वी येथील न्यू एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन विश्वास रघुनाथ बागले या नावाची एकच व्यक्ती असून शासनाची दिशाभूल करून वेगवेगळ्या ठिकाणी फसवणूक केली आहे। अशा व्यक्तीवर तात्काळ कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा जिल्हा चिटणीस दीपक जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात म्हटले आहे की गोताणे येथील ग्रामसेवक म्हणून विश्वास रघुनाथ नवानकर हे कामकाज पाहत आहेत, तसेच ते न्यू एज्युकेशन सोसायटी आर्वीचे चेअरमन विश्वास रघुनाथ बागले पाटील या नावाने आहेत। संबंधितांवर जिल्हा परिषद शिक्षण माध्यमिक विभाग यांनी 31/12/2025 रोजी तालुका पोलीस ठाण्यात एफ.आय.आर. क्रमांक 767 दिलेली असून संबंधितांवर मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अनुदान 3,71,707 रुपयांची अपराधपर केल्याचा गुन्हा दाखल आहे। या संबंधित तक्रारीत मुख्य आरोपी म्हणून त्याचे नाव आहे। तसंच संबंधितावर भारतीय दंड संहिता 1980 नव्हे 420, 409 व 34 असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत। परंतु संबंधित कर्मचारी हा शासनास कुठली पूर्व सूचना न देता ग्रामसेवक पदाचा उपयोग घेत आहे। संबंधित व्यक्ती हा शासनाची पुन्हा फसवणूक करण्याची संभावना आहे। असे वारंवार संबंधित कार्यालयाशी पत्रव्यवहार करून देखील सदर व्यक्तीस वाचवण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती संबंधित विभाग हे प्रयत्न करीत आहेत। यात संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचा किंवा पदाधिकाऱ्यांचा सहभाग नसेल ना अशी शंका निर्माण होते, तरी त्याची सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर शासनाची फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। उदय जाधव, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे
जिल्हा सरचिटणीस आज रोजी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी इथं आलो होतो. गोताणे येथील ग्रामसेवक विश्वास रघुनाथ नवानकर व न्यू एज्युकेशन सोसायटी चेअरमन विश्वास रघुनाथ पाटील बागले हे दोघे एकच आहेत. संबंधितावर शिक्षण विभाग जिल्हा परिषदेमार्फत गुन्हा दाखल असून देखील संबंधित कर्मचारी हा पंचायत समिती धुळे येथे कार्यरत आहे. त्या संदर्भात मी त्याच्यावर कार्यवाही या संदर्भात निवेदन देण्यासाठी माननीय कलेक्टर साहेबांकडे आलो. संबंधित विश्वास रघुनाथ नवानकर हा गोताणे येथे ग्रामसेवक या पदावर कार्यरत आहे. संबंधितावर अफरातफरीचा गुन्हा दाखल होऊन देखील संबंधित व्यक्ती हा जानेवारी ते आज तागायत पगार उचलत आहे. हा व्यक्ती पुन्हा अजून ग्रामपंचायतीची किंवा शासनाची फसवणूक करण्याची संभावना आहे. म्हणून संबंधितावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी आज रोजी मी निवेदन देण्यासाठी आलो होतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. वंचित बहुजन आघाडीच्या बंदला पाठिंबा देत शिंदखेड्यात वंचितच्या पदाधिकाऱ्यांतर्फे तहसीलदारांना देण्यात आले निवेदन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मोगद येथे रक्तदान शिबिराचे करण्यात आले आयोजन. वंचित बहुजन आघाडीच्या बंदच्या हाकीला धुळ्यात प्रतिसाद. वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी आगार रोडवर ठिय्या आंदोलन करीत केली निदर्शने. दिल्ली येथील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याचा सत्यशोधक शेतकरी सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे निषेध. शिंदखेडा येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियानाअंतर्गत समाधान शिबिर उत्साहात संपन्न. आणि एकाच नावाने आडनाव बदलून शासनाची दिशाभूल करून वेगवेगळ्या ठिकाणी फसवणूक करणाऱ्या विश्वास बागले यांच्यावर तात्काळ कारवाई करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.